तब्बल 20 वर्षांनंतर अखेर लातूर नळेगाव येरोळमोड येरोळगाव मार्गे देवणी बस सेवा सुरू. गावकऱ्यांच्या एकजुटीने व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मागणीला मिळाले यश. नमस्कार, मी मारुती गुंडिले नळगीरकर. पाहूयाची ठळक बातमी. लातूर जिल्ह्यातील शिरोळपाल तालुक्यातल्या येरोळ गावातील व येरोळ परिसरातील विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून लातूर जिल्ह्यावर जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. थेट बस सेवा नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र गावकऱ्यांच्या एकजुटीने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे. समस्त गावकऱ्याच्या वतीने युवा संकल्प संस्था संघ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून हा प्रश्न सातत्याने प्रशासनाकडे मांडण्यात आला. युवा संकल्प संस्था संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ओमभैया माळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गटाचे युवा कार्यकर्ते नितेश झांबरे तसेच समस्त गावकऱ्यांनी एकत्र येऊन याबाबत दिनांक 17/3/2026 रोजी प्रथम निवेदन दिले होते. यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने 1/4/2026 रोजी समरणपत्रही देण्यात आले. संबंधित कार्यालयाने कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने नाराज गावकरी व कार्यकर्त्यांनी 6/5/2026 रोजी अंतिम निवेदन देत राज्य परिवहन महामंडळ लातूर विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नाराजी व्यक्त केली. या संघर्षाची दखल घेत परिवहन प्रशासनाने अखेर लातूर नळेगाव येरोळमोड येरोळगाव देवणी ही बस सेवा अधिकृतपणे सुरू करण्याचा निर्णय घेतला. बस सेवेला नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले आहे. मागणीला यश आल्याने बस चालक, बस कंडक्टर, माजी सैनिक बसवराज शिंदाळकर यांचे स्वागत करण्यात आले. तर या मागणीसाठी पाठपुरावा करून यश मिळवून दिल्याबाबत ओमभैया माळी यांचा यावेळी शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित होते ओमभैया माळीसह नितेश झांबरे, राहुल कांबळे, लक्ष्मण लोंढे, ओमकार लोंढे, राम बलवाड, परमेश्वर पालकर, विजय लोंढे, रामेश्वर वाघमारे, निखिल पुरी, रब्बान बागवान, गोविंद चणकणे, आयुब मुंजेवार, नामदेव चणकणे, शमशेर पठाण, बालाजी लोंढे, राम गगने, व्यंकटेश चणकणे, नागनाथ वाघमारे इत्यादी गावकऱ्यांनी जल्लोषात या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत केले. यामुळे विद्यार्थ्यापासून शेतकऱ्यापर्यंत सर्व स्तरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गावकऱ्यांनी हा निर्णय जनतेच्या एकतेचा, संघर्षाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर युवा संकल्प संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ओमभैया माळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा कार्यकर्ते नितेश झांबरे यांचे समस्त गावकऱ्याच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत असून यांच्या संघर्षशील नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावासाठी झटणारे हात कधीच रिकामे राहत नाहीत, ही भावना प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र येरोळ गावामध्ये पाहावयास मिळते. KJ न्यूज इंडिया मराठीसाठी गणेश कांबळे, शिरोळपाल, लातूर. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.